नमस्ते सर्वांना, सारिका स्मार्ट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वन पॉट व्हेज चायनीज नूडल्स। या रेसिपीत नूडल्स वेगळे उकडलेले नाहीत, तर भाज्यांसोबतच एकाच कढईत शिजवलेले। कमी भांडी, कमी वेळ, सोपी पद्धत आणि हॉटेल स्टाईल टेस्ट। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी काही भाज्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, जसं की कोबी, शिमला मिर्च, गाजर आणि कांदा, आणि थोडेसे आले आणि लसूण ह्याचे बारीकशे तुकडे। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मोठे 2 चमचे मी तेल घातलेले आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा नरम होईपर्यंत आपण छान एकसारखा हलवून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। एखाद दुसरा मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये आपण आलं आणि लसणाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि तेही कढईत अगदी छान पद्धतीने हलवून थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। ते अशा पद्धतीने हलकेसे लसूण आलं पण भाजल्यानंतर आपण त्यामध्ये आता कोबी टाकून घेऊयात। त्याचबरोबर उभे चिरलेले गाजरही टाकून घ्यायचे आहे आणि कोबी गाजर थोडंसं नरम होईपर्यंत छान आपण परतून घ्यायचे आहे। एखाद दुसरा मिनिट हलवून घेऊया आणि छान असं परतून घेऊयात। आता कोबी आणि गाजर थोडंसं नरम झाल्यानंतर एखाद दुसरा मिनिट झाल्यानंतर आपण त्यामध्ये शिमला मिर्च उभी चिरलेली घालून घेणार आहोत आणि तेही एखाद दुसरे मिनिट फक्त परतून घेणार आहोत। फक्त तिचा कच्चा वास जाईल अशा पद्धतीने एखादा मिनिट परतून घ्यायचा आहे। आता आपण ह्यामध्ये एक मोठा अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि पाव चमचा मिरपूड घालणार आहोत। मीठ प्रमाणात घाला, कारण आपण जे सॉसेस वापरणार आहोत ते थोडेसे खारट आणि आंबट असतात, म्हणून चवीनुसारच मीठ घाला, जास्त पण नको। आणि हे घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा आपण हलवून घेऊयात। सगळ्या भाज्या एकसारख्या हलवून घ्यायच्या आहेत। आता त्यामध्ये सगळे सॉसेस ऍड करूयात। एक मोठा चमचा मी सोया सॉस घेतलेला आहे, मोठा चमचा चिली सॉस आणि एक मोठा चमचा रेड सॉस घेतलेला आहे। प्रमाण कमी जास्त करा, तुमच्या आंबट, तिखट आणि गोडसर चवीनुसार तुम्हाला कसं लागेल त्याच्यानुसार आपण घालायचं आहे। आणि एक मी छोटा चमचा हिरवी चटणी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता हे सगळे सॉसेस घातल्यानंतर पुन्हा सगळ्या व्हेजीस आपल्या हलवून घ्यायच्या आहेत। एकसारखे सॉसेस त्यामध्ये सगळे मुरले पाहिजेत अशा पद्धतीने, आणि थोडंसं पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा सगळ्या भाज्या छान अशा हलवून घेऊयात, म्हणजे आपले सगळे सॉसेस त्यामध्ये एकसारखे ऍड होतील। आता ह्यामध्ये आपण पाणी ऍड करायचं आहे। लक्षात घ्या, आपण नूडल्स वेगळे शिजवणार नाहीत, ह्यामध्येच भाज्यांसोबत शिजवणार आहोत, त्यामुळे पाणी थोडे एक्स्ट्रा घाला, कारण नूडल्स शिजायला पाणी जास्त लागतं। तर इथे मी अर्धा ते पाऊण तांब्या पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक नूडलचं पॅकेट टाकून घेत आहे। आधी भाज्यांना उकळी येऊ देत छानपैकी, आणि त्यामध्ये मी एक नूडलचं पॅकेट असंच टाकलेलं आहे, म्हणजे अखंड तुम्ही क्रॅक करून हे मध्ये टाकू शकता। आणि झाकण लावून एक 3 ते 4 मिनिटासाठी ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर झाकण काढून थोडंसं पलटून घेऊयात, म्हणजे थोडं खालूनही नरम पडेल नूडल्स त्यासाठी। आणि पुन्हा एकदा झाकण लावून घेऊयात आणि 5 ते 7 मिनिटांना पुन्हा उघडून बघूयात। आपले नूडल्स मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत, नरम पडलेले आहेत। पुन्हा एकदा आपण ते भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये एकसारखे हलवून घेऊयात आणि झाकण लावून फायनल 3 ते 5 मिनिटं शिजवून घेऊयात। आणि पुन्हा एकदा शिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त त्याला कलरही आलेला आहे, त्यामध्ये सॉसेस चांगले ऍड झालेले आहेत, भाज्याही अप्रतिम मिक्सअप झालेल्या आहेत आणि नूडल्स आपले बनवून रेडी आहेत। आता गॅस बंद करूयात आणि वरून थोडीशी कोबी डेकोरेशन साठी टाकूयात। कोबी थोडी कच्ची दाताखाली आली की मस्त अशी करकरीत लागते म्हणून। तर फ्रेंड्स, वर्किंग लेडीज, स्टुडंट किंवा बिगिनर साठी ही रेसिपी खूप युजफुल आहे। घरच्या घरी झटपट व्हेज नूडल्स बनवायचे असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवू शकता आणि परफेक्ट डिनर साठी ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा कसे झाले ते। व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सर्वांना, भेटूया नवीन रेसिपी मध्ये, तोपर्यंत बाय बाय।